मंडळी नमस्कार. जसं की तुम्हाला माहीत आहे की काल 5 सदस्य जे आहे ते नॉमिनेट झाले आणि त्यांची वोटिंग प्रक्रिया ही सकाळपासून सुरू आहे आणि आता फायनली दुपारी 2 वाजता वोटिंग पोझिशन कशी आहे हे मी तुम्हाला सांगतोय, त्याचे रिझल्ट सांगतोय. तर सर्वात शेवटी म्हणजे 6 नंबरला जो आहे तो वैभव आहे. वैभवला सर्वात कमी वोट मिळालेले आहेत, कारण आता वैभवचा गेम इकडलाही राहिला नाही तिकडलाही राहिलेला नाही आहे. एक तर त्यानं आरभातच्या विरोधात भिडला असता तर घनश्याम गेला नसता आणि संग्राम भाऊची सुद्धा एंट्री झालेली नसते. पण शक्यतो आता वैभवचा गेम संपलेला दिसत आहे असं चाहत्यांचंही म्हणणं आहे आणि बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे की आता वैभव बाहेर येणार. त्याच्यानंतर आहे निक्की, 5 नंबरला आहे निक्की. निक्कीला वैभवपेक्षा जरा जास्त वोट आहेत, पण निक्कीला जरी वैभवपेक्षा कमीही वोट मिळेल किंवा जास्त मिळेल तरी ती शोच्या बाहेर जाणार नाही, ही गॅरंटी आहे. त्यानंतर जे आहे ते 4थ्या क्रमांकावर येतात वर्षाताई. वर्षाताईंना सुद्धा जे आहे ते चांगल्या प्रकारे वोटिंग होतं आहे. खरं तर त्या जुन्या जनरेशनच्या अभिनेत्या आहेत, पण त्यांना या जनरेशनमध्ये सुद्धा खूप चांगला सपोर्ट मिळतो आहे. त्याच्यानंतर 3 नंबरला आहे आर्या. आर्यांनासुद्धा जी त्याची रॅपर कम्युनिटी आहे त्याची ॲडव्हर्टाईज करून जे आहे ती वोटिंग करायला लावते आहे आणि हल्ली आर्या थोडीशी निक्कीला भिडते, त्याच्यामुळे निक्कीच्या विरोधात भिडणारी कोणतरी आहे म्हणून सुद्धा फॅन्स जे आहे ते तिला वोट चांगल्या प्रकारे करायला लागलेले आहेत. आणि आता पाहूया टॉप 2मध्ये कोण आहे. तर त्याच्यामध्ये 2 नंबरला आहे अभिजित. अभिजित हा मगाशी 1 नंबरला होता, पण आता 2 नंबरला आलेला आहे. अभिजित हा 2 नंबरवर आहे. तो त्याच्या बुद्धीने आणि त्याच्या माइंडने जो आहे तो चांगल्या प्रकारे खेळतो आहे, फक्त कोणाचा मधात पडत नाही. पण काल तरी त्याची थोडीशी कॉन्ट्रोवर्सी आपल्याला पाहायला मिळालीच. आणि 1 नंबरला आहे अंकिता वालावलकर. अंकिताचं गेम नेमकं कोणाच्या विरोधात चालू आणि कसं चालू हेच समजत नाही आहे बऱ्याच वेळेस, पण अंकिता सध्या तरी 1 नंबरला आहे. कोकणातले लोक तिला चांगले सपोर्ट करतायत आणि मगाशी ती 2 नंबरला होती ॲक्च्युली, पण सध्या तरी अंकिता 1 नंबरला आहे. या वीकमध्ये जास्तीत जास्त चान्सेस हे वैभवचेच आहेत की वैभव शोच्या बाहेर जाईल. कदाचित आर्याचे चान्स होते मगाशी, बट आर्या सध्या तरी चांगल्या पोझिशनवरती आहे. एकतर वैभव यावेळेस शोच्या बाहेर जाईल, वर्षाताईचं जाणार नाहीत आणि निक्की तर ऑब्व्हियसली जाणार नाही आहे. त्याच्यामुळे वैभवचे खूप चान्सेस आहेत. बाकी पाहूया विकेंडमध्ये की कोण बाहेर जातं भाऊच्या धक्क्यामध्ये. बाकी तुम्हाला काय वाटतं की कोण बाहेर जाईल, कमेंटमध्ये नक्की सांगा. नमस्कार.